आता बातमी बारामतीतील पवार विरुद्ध पवार संघर्षाची आहे। होय, बारामतीत लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही वातावरण चांगलंच तापलंय। युगेंद्र पवार आणि जय पवारांनी यात्रा आणि भेटीगाठींवर जोर द्यायला सुरुवात केली आहे। पवार कुटुंबियांच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा हा लेखाजोखा। युगेंद्र विरुद्ध जय सामना। बारामतीच्या मैदानात पवार बंधू आमने सामने। बारामतीत स्वाभिमान यात्रा आणि भेटीगाठी। विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांनी बारामतीतून न लढण्याचे स्पष्ट संकेत दिले। त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनी बारामतीत भेटीगाठींच्या माध्यमातून वातावरण तापवायला सुरुवात केली आहे। तर शरद पवारांच्या पक्षाचे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांनी बारामतीतून स्वाभिमान यात्रेला सुरुवात केली आहे। त्यामुळे बारामतीत पवार बंधूंमध्ये सामना रंगण्याची शक्यता दिसतीये। प्रियताईंना परत एकदा खासदार केलं त्याबद्दल आम्ही सगळ्यांनी तो आभार दौरा घेतलेला। तसंच आता हा पुढचा आमचा स्वाभिमान यात्रा जी आम्ही करतोय एक गावभेट दौरा असणार आहे, एक सुसंवाद दौरा असणार आहे, लोकांपर्यंत जायचा एक प्रयत्न असणार आहे। अजित पवारांनी बारामतीतून लढण्यास इच्छुक नसल्याचे दुसऱ्यांदा संकेत दिलेत। त्यामुळे त्यांचा लहान मुलगा जय पवारांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेश मंडळांच्या भेटीगाठी घेऊन तयारी सुरू केल्याचं बोललं जातंय। आता काय झालेलं आहे, सगळ्यांनाच आमदार व्हायचंय। तरुणांना वाटतं की ही माझी पहिली संधी दवडता कामा नये, वयस्कर लोकांना वाटतं ही आपली शेवटची संधी आहे, ही घालवता कामा नये, आणि मधले म्हणतात आम्ही किती दिवस मध्येच नुसतं लोंबकळायचं, असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे। अजित पवारांनी बारामती सोडण्याचे संकेत देतात आता जय पवारांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे। त्यातच गणेश मंडळांना भेटी देत आरती करत जय पवार बारामती पिंजून काढतायत। दुसरीकडे लोकसभेला सुप्रिया सुळेंसाठी प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या युगेंद्र पवारांनाही खुद्द शरद पवारांनीच ताकद द्यायला सुरुवात केली आहे। त्यामुळे लोकसभेनंतर पुन्हा विधानसभेला पवार बंधूंमध्ये लढत होण्याची शक्यता आहे। तर या लढतीत पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। त्यामुळे पवार काका पुतण्यात लढत रंगणार की पवार बंधू आमने सामने येणार याबाबत उत्सुकता वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।